बस झालं, पुरे झालं. काय सारखी कटकट कटकट? काय काय काय? ए मास्तरीण बाई, मी कटकट करते. अगं मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. शुभम बेटा, तुझी आई आणि मी तुला बरा करण्यासाठी खूप खूप प्रयत्न करू. आई, मला प्रमोशन मिळालंय. ग्रेड 2 ची पोस्ट मला मिळाली आणि तीही याच शहरात. ए मामा, माझा पॉकेट मध्ये हे घे, हे 100 रुपये ठेव. त्यापेक्षा नकोच दिवस ना. आय विल मॅनेज. दिस इज युअर 5000. थँक्यू मॉम्स. ती जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी करते आणि ती चांगलीच आहे, कळलं? मग आपण सगळे एकत्र का नाही राहत? हाय स्वीटहार्ट. हलकट नालायक, दिसत नाही तुला? रागवल्यावर तू फार सुंदर दिसतेस ना. मूर्खा, ए, हात सोड माझा. बोल ना माझ्याशी. सोड माझा हात. बोल ना. सोड माझा हात. ना. काय करतेस? सोड. चल ना बाईक. सोड माझा हात. सोड माझा हात. ऐक गं. सोड. चल फिरायला. सोड ना माझा हात. ऐक गं. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय करायचं काय? तुम्हाला काय करायचं काय? आपल्याला पोलीस आता येते. यापुढे जर कुठल्या मुलीच्या वाटेला गेलास ना, याद राख. चल चल जा, चल जा, चल जा इथून. चला, बघतो काय जा ना. चला. सॉरी सॉरी, मला खूप उशीर झाला ना. आय एम सो सॉरी, सो सॉरी. प्लीज. अरे किती वेळ आहे सॉरी? हे ब्रिटिश विद्वान सॉरी आणि थँक्यू असे 2 फालतू शब्द सोडून गेले. आणि तुला काय वाटतं, तू फक्त सॉरी म्हटलंस की झालं, सुटलास? सॉरी सॉरी. हे बघ, मी उशीर आलोय ना, तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला शिक्षा दे. मी ती भोगायला तयार आहे. अरे पण फोन तरी उचलायचास ना.
अगं मी बाईकवर होतो, मग फोन कसा उचलणार? पण तुला उशीर का लागला? आपली भेटायची वेळ ठरली होती ना. भेटायची वेळ ठरली होती, पण मी डॅडच्या ऑफिस मध्ये होतो ना, म्हणून उशीर झाला. माय डिअर पप्पा, पप्पांमुळेच झालंय हे सगळं. हो, तू लाडकाच आहेस ना तुझ्या पप्पांचा. पण तुझ्यावर कोणी लाड करणारे तुझ्या आयुष्यात आलंय ह्याचं भान ठेवावं म्हटलं. हो खरंच? मुळीच नाही. इकडे हॉटेल अभिनंदन मध्ये मी स्वतःच अभिनंदन करायला आले. गेल्या अर्ध्या तासापासून पाणी पित बसले. सॉरी 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 सॉरी. मी ऑर्डर देतो. मला वाटलं तू ऑर्डर दिली असशील. एक मिनिट वेटर. हा बोला सर, काय केलं? 2 कोल्ड्रिंक. ओके सर. सॉरी सॉरी, परत विसरलो बघ. हे बघ, मी काही खाऊन आलोय. तू काही खाणार आहेस का? मी सुद्धा घरून खाऊनच आले. नक्की? हो बाबा. बघा, अरे हो नक्की खाल्लंयस? हो. आता परत जाऊन मला बोलशील की तू काही हॉटेलमध्ये खायला नाही घातलंस, नुसतं कोल्ड्रिंक वगैरे. आले मी घरून. आले कोल्ड्रिंक आले. मॅडम घ्या कोल्ड्रिंक घ्या. आपलं बोलणं, आपलं भेटणं एवढंच ते महत्वाचं. ही जेमतेम आपली दुसरी भेट आहे. मला सुद्धा काही सुचत नाही काय बोलायचं ते. त्यात काय, तू कोणाला भेटणार आहेस हे तुला माहिती आहे ना. मग डायलॉग लिहून आणायचे सरळ घरात ना. हो म्हणजे आपलं आयुष्य काय तुला एक काल्पनिक नाटक वाटलं? अजून बरीच उंची गाठायची आपल्याला. हे तू असं बोलतेस ना, हे मला आवडतं. असं बोलत जा. तू अशी शांत का बसली आहेस? तू अशी शांत नको बसूस. तू ना हवं तर माझ्यावरती रागाव, चिड माझ्यावरती. तू चिडलीस ना की फार सुंदर दिसतेस. म्हणजे तुझे डोळे फार सुंदर दिसतात. तुझ्या त्या सुंदर डोळ्यांकडे सतत पाहावं असं वाटतं मला. मलाही तुझा चुळबुळणारा मस्तीखोरपणा भावून जातो आणि मग वाटतं. काय वाटतं? हो मम्मा. हा मी निघाले. हो. हे काय? तुझं दूर जाणं म्हणजे उद्या परत येण्याची आस आहे. हृदयात धगधगतोय तो तुझा श्वास आहे. चला चला निघूयात, उशीर झालाय. चला चल 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 चल. अरे हो, गिफ्ट कोणाचं आहे? नाही, हे गिफ्ट तुझ्यासाठी नाही, अजून दुसऱ्या कोणासाठी तरी. दुसऱ्या कोणासाठी? कळेल, लवकरच कळेल तुला. चल पटकन चल. बिस्किट हवंय? नको. काय रे, आज कुठे इंटरव्ह्यूला गेला होतास का? हो गेलो होतो. शुभमला प्रभाकडे देऊन 2 ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलो. पण नेहमीप्रमाणेच सांगतो बघतो बघूया. हे बघ, तू प्रभाचं नाव काढलंस आणि प्रभा आली. ये ये, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. ये बस. शुभमसाठी गुलाबजाम. अरे वा, मज्जा आहे आज तुझी. बरं झालं प्रभा तू थांबलीस याच्याकडे. यांना बाहेर जायला वेळ मिळाला. हो ना, कॉलेज झाल्यानंतर तशी मी घरीच असते. काय ग, तू कॉलेज नंतर काही कोर्स वगैरे काहीच करत नाहीस? नाही ना, मी बाहेर जर कुठे गेले तर बाबांना फारच काळजी वाटते माझी, आणि मग त्यामुळे ते कुठे जाऊच देत नाही. बरोबर आहे ग, हल्ली काळ बदललाय. हाय स्वीटहार्ट. हलकट नालायक.
रागवल्यावर तू फार सुंदर दिसतेस हा. मूर्खा, ए हात सोड माझा. बोल ना माझ्याशी. सोड माझा हात. बाहेर काय काय घडतंय पाहतेस ना. आई वडिलांना काळजीही वाटणारच नाही, पण त्यामुळे मुलींची प्रगती खुंटली नाही पाहिजे, हो की नाही? तुम्ही सांगून बघा ना आई बाबांना. बघते मी सांगून. शुभम, तू खातोस का गुलाबजाम? खा ना, तुला आवडतो. हा, थोडासा खा. हा कर, हा कर. हा का? अरे क्या बात आहे, हा आला माझा चॅम्पियन बेटा. मग पूर्वा, आज चौकार किती आणि षटकार किती का? पप्पा, आज ना मी निशाच्या बॉलवर 3 षटकार आणि 2 चौकार मारले आणि 24 धावा काढल्या. क्या बात आहे, म्हणजे एकूण 46 रन्स. 46 रन. हा, काय माहिती पूर्वा, एक जर चौकार बसली असती ना तर तुझी हाफ सेंचुरी पूर्ण झाली असती. पण नो प्रॉब्लेम, प्रोग्रेस एकदम उत्तम आहे. पप्पा, मैदानावर खूप मजा आली. मजा आली म्हणजे? लीना बॅटिंग करताना तिचा बॉल उचलून बाजूच्या कॉलनीत गेला आणि ते चव्हाण काका आहेत ना, त्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. अरे बाप रे, मग ती चव्हाण काका रागवले असतील नाही? ते नाही, पण त्यांच्या बिल्डिंगचा वॉचमॅन धावत आला. अरे बापरे, मग? आम्ही सगळ्या मुली पळू लागलो, पण चव्हाण काकाच बाहेर आमचा बॉल घेऊन आले आणि म्हणाले, मुलींनो घाबरून पळू नका, हा घ्या तुमचा चेंडू. माझ्या खिडकीच्या काचा फुटल्या तरी काय हरकत नाही, पण मुलींनी क्रिकेट खेळलंच पाहिजे. तुम्ही असंच खेळत राहा. छान म्हणाल नाही का चव्हाण काका? हो. पप्पा, आई कुठे? मला खूप भूक लागली. आई, आई. आई आहे ना तुझी, आपल्यासाठी मस्त चमचमीत आतमध्ये बनवते, आपण खायचं. पण त्याआधी मला हे सांग की तुझी नेक्स्ट मॅच, पुढची मॅच कधी आहे? आम्ही अजून ठरवलं नाही पप्पा. जा जा, तू खाऊन खाऊन. काय काय शहाणे, नुकताच मैदानावरून खेळून आलीस ना तू, आणि तशीच आज जायला निघालीस. तुला कळत कसं नाही? ते काही नाही, आधी मळलेले कपडे बदलून टाक आणि छानपैकी तोंड हातपाय धुवून घे, तरच खायला मिळेल. उगाच आपला भूक लागली म्हणून तांडव नृत्य करू नकोस. जा आधी आज जा बघू. काय खाची तू? जा, गरम करून ठेवलाय डोका, जा जा खा. जा बेटा. ए मास्तरीन बाई, तुलाही कळत नाही का? अशा धुळीने भरलेल्या अंगाने तू तिला खायला देणार आहेस? उपमा काय, शिरा काय, ढोकळा काय, उगाच आपले फालतू लाड मुलींचे. आणि सुधाकरा, तू असा गप्प गप्प का रे? एक तर मुलगी ती मुलगी, आणि तिचे एवढे लाड पुरवतोयस. असं असेल तर मग घरीच ठेवून घे तिला आणि बस लाड करत. देवा देवा, नातवाची आस लावून बसले होते रे मी, पण आता यांचं काही खरं दिसत नाही बाबा. देवा पांडुरंगा, तूच आता यांना सद्बुद्धी दे रे बाबा. बोलायची काही सोयच राहिलेली नाही आता. हे मुलाचं टुमणं किती दिवस चालू राहणार आहे ना, कोणास ठाऊक. संपदा, अगं आई जुन्या वळणाची आहे, तिला तू समजून घ्यायला हवंस. आतापर्यंत समजून घेतलंय ना, म्हणूनच ही गत आहे. समजून घेतलं म्हणजे काय ग? काय म्हणायचं काय तुला? मला काय म्हणायचंय ते तुम्हाला चांगलंच माहितीये. हे बघ, उगाच शब्दात शब्द वाढवू नकोस. आई काय आता बडबडेल आणि उद्या थंड होईल. ते सगळं ठीक आहे. आता पूर्वा लहान आहे, तोपर्यंत आजीचं बोलणं सहन करेल, पण ती मोठी झाल्यानंतर काय ते त्यावेळी आपण बघूया. पूर्वाला भूक लागली आहे ना, तिला खायला देणार आहेस की नाही? तुम्हाला काय करायचंय? पोलीस आता त्याचे
यापुढे जर कुठल्या मुलीच्या वाटला गेलास ना याद राख. चल हा, चल ना. चल जा. दादा तुला घरी यायला एवढं उशीर का झाला? काही नाही ग, मित्रांबरोबर जरा टाइमपास करत होतो म्हणून उशीर झाला. आणि आता 9 तर वाजल्यात. पण तुला माहितीये ना आईला नाही आवडत. बरं तू चल, मी आलोच. रंजना जरा पाणी घेऊन ये का. आई पाणी. आई अगं कसला विचार करतेस? कुठे बघतेस? काही नाही ग, असंच. काय ग सरला मावशी येऊन गेल्या? अगं ते तिचं काम आटपून गेली सुद्धा. आणि ही का तिची यायची वेळ आहे का? तसं नाही ग, त्या काल म्हणाल्या होत्या की आज येणार नाहीयेत म्हणून विचारलं. झालीत ना कामं सगळी घरातली? हो झाली. तुझे बंधुराजे कुठे आहेत? येणार आहे तो, मित्रांकडे गेलाय ना. तुला बरं जमतं ग त्याची बाजू घ्यायला? हाय. आज सकाळी सुद्धा तू. अनु नावाचा माझा एक नवीन मित्र आहे, त्याला गिफ्ट द्यायचे, बर्थडे आहे ना त्याचा. आता नाही येत रे माझ्याकडे. हे घे 100 रुपये ठेव. त्यापेक्षा नकोच दिवस ना, मी डायरेक्ट कडनं. काय ग काय सकाळी? काही नाही, जाऊ दे. आई तुला बरं नाही वाटत आहे का? मी कॉफी टाकू तुझ्यासाठी? कोणतरी आलं वाटतं. हा. काय रे रवी, हातात काय तुझ्या? नाही आई, काहीच नाही. अरे काय ग, हा असा सरळ बेडरूम मध्ये का निघून गेला? आई अगं त्यात काय एवढं, कपडे चेंज करायला गेला असेल ना. पण एवढी घाई का होती? आता तू काय त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणार आहेस? आई तू शिक्षिका नाही, CID ऑफिसरच बनायला हवी होतीस. बोली भावाची बहीण. हो. बघ आला तुझा रवी. काय काय झालं काय? रवी तू मग प्लीज 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 आई, मला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नकोस. मला खूप भूक लागली आहे ग. आई तुझ्या हातचं मला वांग्याचं भरीत खायचंय, प्लीज बनवशील? हो बनवते ना. थँक्यू. अभ्यासाला लागा दोघं जण आधी. अभ्यास ते गेट लॉस्ट. आईने तुला अभ्यास करायला सांगितलंय. हो मग अशा हातात का लपवत होतास? ते तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. सरप्राईज आहे? काय आहे? ते सरप्राईज आहे, माठ. सरप्राईज हे नंतरच सांगतात.
ठीक आहे ठीक आहे. काही सत्य जाणून न घेता या तिघींनी भर रस्त्यात मारल्या मला. या तिघींचं काहीतरी करायलाच पाहिजे. ह्यांना धडा शिकवलाच पाहिजे. बघतोच या मी तिघींना. धडा शिकूया तिघी. सत्य सत्य. हॅलो सत्या. सत्याबाई, मी अभिजित देसाई बोलतोय. अरे पण तुला हा नंबर कोणी दिला? नंबराचं सोडावं, काम महत्वाचं आहे. मला त्या तिघींची सुपारी द्यायची. बघतोच या मी तिघींना. आमच्या काही कार्यालयीन कामाची पूर्तता झाली की आपल्याला कॉल लेटर येईल. नक्की सर, मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. अगदी निश्चित. नाईस मीटिंग. खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय. हे कोचिंग क्लासवाले वेगवेगळी प्रलोभनं दाखवतात. मुलांना जास्त टक्क्यांची प्रलोभनं दाखवून आपल्याकडे खेचून घेतात आणि म्हणूनच माझा खाजगी कोचिंग क्लासेसला विरोध आहे. साठे कोचिंग क्लासेस मधून आले. बरं, माझ्याकडे काय काम काढलं? अहो, आमच्या सरांनी उद्या तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय.